तर रामराम शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे जो नवीन आपल्या केंद्र सरकारने नियम आणलेला आहे त्यामध्ये काय बघणार आहोत आपण, जी खताची सबसिडी आहे ती आपल्याला कशा प्रकारे भेटणार आणि शेतकऱ्यांसाठी ही बातमी किती महत्त्वाची आहे. तर हा व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत थांबा. तर सर्वात पहिले आपण समजून घेऊ की हा नेमकं जे ई बिल आणलेलं आहे सरकारने ते ई बिल काय, म्हणजे जेणेकरून आपण व्हिडिओमध्ये ज्या पण गोष्टी डिस्कस पाहणार आहोत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या सरकारने 2 जानेवारी 2024 एक नियम आणलाय, तो म्हणजे ई बिल सिस्टम. आता ई बिल सिस्टम काय, पहिले जेव्हा आपण खत विकत घ्यायचो आपल्या खताची माहिती गव्हर्नमेंटकडे नसायची, म्हणजे असायची पण लेखी असायची, सरकारकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहिती नसायची. मग आता हे बिलमध्ये काय होणार, या बिलमध्ये होणार असं की जेव्हा आपण खत विकत घ्यायला जातो तेव्हा आपला थंब घेतला जाणार. थंब तर आता पण तुम्ही पाहिलं असेल, खूप दुकानदार थंब आता पण घेतात आणि बरेच दुकानदार घेत पण नाहीत. तर त्यानं होणार काय की आता थंब कंपल्सरी घ्यावं लागणार. कंपल्सरी घेतल्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटला तुम्ही जो पण खत घेतला, तुम्ही 1 पोतं घेऊ, 2 पोते घेऊ, किती घेऊ, जेवढा खत तुम्ही विकत घेतला त्याची माहिती गव्हर्नमेंटकडे पोहोचणार. तर मग आता समजून घेऊ या बिलमुळे नेमका काय फरक पडणार. तर बघा, पहिले जे डीलर होते, खतांचे खत विक्री दुकानदार होते, ते घोटाळा करायचे. घोटाळा कसे करायचे की समजा आता तुम्ही माझ्याकडनं, समजा मी दुकानदार आहे, तुम्ही माझ्याकडनं खत नेलंय, मी तुम्हाला 2 पोते खत दिले, 2 पोत्याचे बिल तुम्हाला दिले, पण ते फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं. तुम्ही गेल्यावर मी वर दाखवायला, मी तुम्ही 2 जरी घेतले तर मी ते 4 लिहिणार. पण आता या सिस्टममुळे तसं होणार नाही आणि आपल्यासोबत स्कॅम होणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता असं वाटत असेल की मी जो तुम्हाला म्हणलो की घोटाळा केला जायचा, काही खत विक्री दुकानदार जे आहेत ते घोटाळा करायचे, तर ते बरोबर आहे, एकदम सत्य आहे. खूप सारे दुकानदार घोटाळा करायचे आणि खूप सारे, मी असं म्हणत नाही की सगळे दुकानदार तसे होते, खूप सारे दुकानदार चांगले पण आहेत, ते तुमचा थंब पण घ्यायचे, पण खूप सारे दुकानदार तुमच्यासोबत घोटाळा करायचे आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शेतकऱ्यांना भोगावा लागायचा. तर मग आता जाणून घेऊ की नेमका मी जो तुम्हाला म्हणलो की आपल्या गव्हर्नमेंटला दरवर्षी हजारो करोड रुपयाचा नुकसान व्हायचं, तर ते नुकसान कसं व्हायचं आणि नेमकं आपले जर गव्हर्नमेंटचं नुकसान होते तर शेतकऱ्यांचं पण काहीतरी नुकसान असेलच. शेतकऱ्याला आणि गव्हर्नमेंटला दोघांना पण हे कसं नुकसान होतं ते आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की आपल्या गव्हर्नमेंटला दरवर्षी हजारो करोड रुपयाचं कसं नुकसान व्हायचं. त्यानंतर आपण जाणून घेऊया की शेतकऱ्याला कसं नुकसान व्हायचं. पहिले, कंपन्या दरवर्षी हजारो करोड रुपयाचा माल बनवून मार्केटमध्ये पाठवायचा. मग त्यानंतर काय व्हायचं, त्यानंतर व्हायचं की समजा मी जर खत घेतला, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिले बोललो, मी 1 पोतं खत घेतला तर तुमच्या नावावर 2 पोते लिहिले जाणार, 2 घेतले तर 4 लिहिले जाणार आणि आपल्या गव्हर्नमेंटकडे त्याचं कुठलंही इलेक्ट्रिक बिल नव्हतं, गव्हर्नमेंटकडे काही त्याचा डेटा नव्हता. त्यामुळे काय व्हायचं की जी कंपनी जे आपल्याला खत समजा विकते मार्केटमध्ये, ती ओरिजिनल प्राईस खूप जास्त असते, ते तुम्हालाही माहिती आहे. आपण त्या ओरिजिनल प्राईसवर खत विकत घेऊ शकत नाही. त्यासाठी आपलं गव्हर्नमेंट सबसिडीच्या रूपात त्याचा काही भाग कंपन्यांना पे करायचं. ते आता तसं करायचं, पण जर तुम्ही एकच पोतं घेतलंय तर तुमच्या नावचे 2 पोत्यांचा खत सुद्धा सबसिडीचे पैसे गव्हर्नमेंटला त्यांना द्यावे लागणार. त्यामुळे दरवर्षी आपल्या गव्हर्नमेंटला हजारो करोड रुपयाचं नुकसान होत होतं. कारण तुम्ही जरी 2 पोते घेतले असते तर तुमच्या नावचे 4 पोत्याचं बिल गव्हर्नमेंटला सबसिडीच्या रूपात त्यांना द्यावं लागायचं. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण गव्हर्नमेंटचं पाहिलं, आता आपण जाणून घेऊया की आपल्याला म्हणजे शेतकरी बांधवांना कसं नुकसान व्हायचं. तर बघा, दरवर्षी मी जसं तुम्हाला म्हणलं हजारो करोड रुपयाचा माल यायचा मार्केटमध्ये, तो विकला जायचा, त्याची फेक सबसिडी गव्हर्नमेंटला पे करावं लागायची. मग याने व्हायचं काय की समजा आता खाद आपल्या म्हणजे जे खत आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल असायचा, पण जर तुम्हाला काही पेच करावं लागत नाहीये, म्हणजे जी सबसिडी तुमची जर गव्हर्नमेंट स्वतः पे करते अर्धी, तर त्यामुळं कंपन्यांना कधी 10 15 महिने लागायचे ते पैसे भेटायला. त्यामुळं मार्केटमध्ये खत असताना सुद्धा खत विक्रेते त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणायचे की मार्केटमध्ये खत अवेलेबल नाहीये. त्याचा फायदा त्यांना कसा व्हायचा, ते मग काय म्हणायचे, मार्केटमध्ये आपलं खत अवेलेबल नाहीये, पण तुम्ही माझ्या जवळचे आहात म्हणून तुम्हाला मी खत अवेलेबल करून देतो, पण 200च्या जागी 300 रुपये द्या. म्हणजे हे सगळं ब्लॅक मार्केट सुरू होतं. असं आपल्या शेतकऱ्यांना नुकसान व्हायचं. तर मग आता शेतकरी बांधवांनो, आपण जाणून घेऊया की या बिलमुळे हे काळा बाजार जो सुरू होता तो कसा थांबणार. तर बघा, आता या बिलमुळे काय होणार, कंपनी जेव्हा तुम्ही आपलं खत मार्केटमध्ये येतो, तुम्ही खत घेता, तर त्या खताचे पैसे आपली गव्हर्नमेंट कंपनीला तेव्हाच देणार जेव्हा त्यांच्याकडे ई बिल असणार. ई बिल असणार म्हणजे काय होणार, जसं हे बघा, हे सिस्टम तर 2017 पासून सुरू होतं. हे जे थंब तुम्ही देता, कधी काही दुकानदार बघा तुमचा थंब घेतात सबसिडीसाठी, खत तुम्ही किती विकत घेतल्यासाठी थंब घेतात. हे 2017 पासून सुरू होतं, पण काही कंपल्शन नव्हतं, म्हणजे असं काही कंपल्सरी नव्हतं घेणं, की त्यामुळे याचा गैरफायदा घेतला जात होता. पण आता असं नाही होणार. आता ते कंपल्सरी केले म्हणजे अजून नियम लागू झाला नाही, काही दिवसात लागू होईल, पण जेव्हा होईल ते कंपल्सरी करणार. त्यामुळे कसं होणार की तुम्ही खत घेतला, 2 पोते घेतले, तर 2 पोते घेतले, त्याचं बिल केलं, खत दिला, त्याचं जनरेटेड जे बिल आहे, ई बिल आहे, ते गव्हर्नमेंटकडे जाणार आणि मगच गव्हर्नमेंट त्या बिलची जेवढी सबसिडी होती, म्हणजे तुम्ही 2 पोते घेतले तर 2च पोत्यांची जी काही सबसिडी होते ती कंपनीला पे करणार. आणि कंपनीचा कसा फायदा आहे, जसं तुम्हाला म्हणलो कंपनीला पहिले 10 15 महिने लागायचे पैसे भेटायला, ते तसं आता नाही होणार. म्हणजे तुम्ही आता लगेच माल घेतला, पोते घेतले 2,
तुमचं बिल कंपनीकडे गेलं, कंपनीने गव्हर्नमेंटला दाखवलं, गव्हर्नमेंट लगेच ते पैसे ट्रान्सफर करणार कंपनीला. आणि शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे आता डीलरला कंपल्सरी या गोष्टी कराव्या लागणार. डीलर पण स्कॅम नाही करू शकणार. कारण का तर कंपनीला मी जसं तुम्हाला म्हणलं, या नियमाद्वारे जसं जेव्हा तुम्ही खत विकत घेता, कंपनी बिल गव्हर्नमेंटला दाखवते, तेव्हाच कंपनीला ते पैसे दिले जाणार. त्यामुळे काय होणार की डीलरला कंपनी स्ट्रिक्ट सांगणार की तुम्ही ई बिल जनरेट करून द्या, शेतकऱ्यांचा जेवढे खत घेतले तेवढं बिल प्रॉपर बनवून द्या. नाहीतर जर तुम्ही असं नाही केलं तर आम्ही आमचा माल तुम्हाला विकणार नाहीत. त्यामुळे आता हा काळा बाजार एकदम पूर्णपणे बंद होणार आहे. तर चला मग शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी तुम्हाला हा नियम कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या दुसऱ्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ येत राहतात. आणि हेच नाही, आपल्या पिकांवर सध्या सीझनल जे क्रॉप आहेत त्यावर काय रोग आले, त्याचे उपाय, पीक वाढवण्यासाठी काय काय आपण करू शकतो, त्याचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर येत असतात. त्यासाठी ध्यान करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.